वेलकम टू लेक्चर सिरीज ऑन क्वांटम मेकॅनिक्स. तर या क्वांटम मेकॅनिक्सच्या सिरीज मधलं हे आज आपला ही लेक्चर नंबर 6. लास्ट लेक्चर मध्ये आपण बाउंड स्टेट प्रॉब्लेम जो होता बाउंड स्टेट प्रॉब्लेम वन डायमेन्शनल पार्टिकल मोशन्स, त्यामध्ये सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर, स्टेप पोटेन्शियल, त्यानंतर स्क्वेअर वेल पोटेन्शियल, फायनाईट डेप्थची आणि डिरॅक डेल्टा पोटेन्शियल वगैरे हे जो टॉपिक होता तो पार्ट कंप्लीट केला होता. या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे हायड्रोजन आयटम क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट. हायड्रोजन आयटमची कुठली क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट. हा हायड्रोजन आयटम आपण एएमपी मध्ये पण सुद्धा डिस्कस केलेला आहे. एएमपी मध्ये डिस्कस केला होता आपण हायड्रोजन आयटम बाय कन्सिडरिंग बोहर्स मॉडेल. बोहर्स मॉडेलचा यूज करून आपण हायड्रोजन आयटम एएमपी मध्ये डिस्कस केला होता. ते एएमपी मध्ये ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये. त्यामध्ये आपण काही स्टँडर्ड रिझल्ट ऑब्टेन केले होते 3 पॉस्टुलेट्स वरून. तर पहिला रिझल्ट काय होता, तर इलेक्ट्रॉन एनथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा जो ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे त्याची व्हॅल्यू एन एच क्रॉस किंवा एन एच अपॉन 2 पाय होते. एन जो होता तो 1 पासून 1 2 3 अप टू इन्फिनिटी पर्यंत व्हॅल्यू टेक्स प्लेस होता. ही व्हॅल्यू मिळाली होती. त्यानंतर आपण तिथे न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्झिशन, इनिशियल एनर्जी लेवल मायनस फायनल एनर्जी लेवल अपॉन एच, यानुसार आपण त्या इलेक्ट्रॉन जर का हायर ऑर्बिटच्या एनर्जी लेवलवरून लोअर ऑर्बिटच्या एनर्जी लेवलवर जर का ट्रान्झिशन करत असेल तर त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करत होतो. त्यानंतर आपण एनथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस कॅल्क्युलेट केली होती. फॉर्म्युलानुसार कुठला होता तो 0.53 एन स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. यामध्ये पण एनची व्हॅल्यू 1 पासून सो ऑन होती. हे सुद्धा आपण तिथे कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्यानंतर एनथ ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारी इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली होती, जी होती 2.16 into 10 raised to the power 6 z upon n मीटर पर सेकंड. ही सुद्धा एनथ ऑर्बिट मधली व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली होती. एनथ ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कॅल्क्युलेट केली होती आपण, ती होती -13.6 एन स्क्वेअर, यस -13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर होती. -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर, याचं युनिट होतं इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यानंतर सिमिलरली टाइम पिरियड साठी पण एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण. टीएन याची व्हॅल्यू आपल्याला ऑब्टेन झालेली होती की टीएन जो होता तो एन क्यूब अपॉन झेड स्क्वेअरला प्रपोर्शनल होता. एनथ ऑर्बिट मधली फ्रिक्वेन्सी ही झेड स्क्वेअर अपॉन एन क्यूबला प्रपोर्शनल होते. सगळ्या केसेस मध्ये एन जो होता एनची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होत होती. एन इज इक्वल टू 1 ही जी स्टेट आहे, कुठली, एन इज इक्वल टू 1 स्टेट ग्राउंड स्टेट आहे हायड्रोजन आयटमसाठी. कुठली स्टेट आहे, एन इज इक्वल टू 1 ग्राउंड स्टेट. याला ग्राउंड काय म्हटलं आपण, कारण यांची सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू जी आहे ती कुठली आहे, ग्राउंड स्टेज. हे सर्व रिझल्ट जे आपण ईएमपी मध्ये डिराईव्ह केलेले होते. ओके. आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये आपण ही जी सिस्टीम आहे हायड्रोजन आयटमचं, की सेंटरला न्यूक्लियस, ते न्यूक्लियस भोवती या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणारा हा इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनला पण काहीतरी मास असतं, मास ऑफ इलेक्ट्रॉन. या न्यूक्लियसला काहीतरी मास असतं, ज्याला म्हणतो आपण मास ऑफ न्यूक्लियस. मास ऑफ न्यूक्लियस. मग हायड्रोजन ॲटमला क्वांटम मेकॅनिकली आपल्याला हे सर्व रिझल्ट जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, फायनाईट करेक्शन यूज करावं लागतं. काय करावं लागतं, फायनाईट करेक्शन. फायनाईट करेक्शन मध्ये आपण काय करतो, तर सिम्पली मास जे आहे इलेक्ट्रॉनचं हे काय करतो, रिड्यूस मास म्यूने रिप्लेस करतो. आणि रिड्यूस मास म्यूची व्हॅल्यू असते मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ न्यूट्रॉन किंवा मास ऑफ न्यूक्लियस, न्यूट्रॉननी डिवाइडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन प्लस मास ऑफ न्यूक्लियस. यालाच तुम्ही कसं लिहू शकता, परत यालाच तुम्ही असं लिहू शकता की वरती दोघा जणांचा प्रोडक्ट आणि खाली दोघा जणांची ऍडिशन, यालाच तुम्ही मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू 1 अपॉन 1 प्लस मास ऑफ न्यूक्लियस, मास ऑफ काय करायचं, यानं डिवाइड जर केलं तिथं 1 मास ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन मास ऑफ न्यूक्लियस. मास ऑफ न्यूक्लियस यानं जर तुम्ही काय करायचं, तर म्यूला जर रिप्लेस केलं
सर्व फॉर्म्युलाज मध्ये. तर तुम्हाला फायनाईट करेक्शन मध्ये एनर्जीचा फॉर्म्युला ऑप्टेन होतो बघा. एनर्जी असते En इज इक्वल टू -13.6 डिवायडेड बाय 1 प्लस me अपॉन mn इंटू z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट, z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा रिझल्ट नंबर 1. हा आहे तुमचा एनर्जीचा फायनाईट करेक्शन वाला रिझल्ट. सिम्पली काय केलेलं आहे, फक्त हा वाला जो फॅक्टर आहे या फॅक्टरने याला मल्टिप्लाय केलं. का? कारण ऑलरेडी या फॉर्म्युल्यामध्ये हा डिराइव्ह केला होता त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं मास घेतलं होतं. सिम्पली इलेक्ट्रॉनच्या मासला हा फॅक्टर मल्टिप्लाय आहे. सो हा फॅक्टरने काय करायचं, या टर्मला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटर जसा जसा राहील फक्त डिनॉमिनेटरला ही एक सिस्टम ऍड होईल. ही होईल एनर्जी. आणि सिमिलरली स्पेक्ट्रल वेवलेंथ और स्पेक्ट्रल वेवलेंथ मध्ये काय होतं तुम्हाला 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी z ची पॉवर 4 अपॉन 1 प्लस me अपॉन mn इंटू 1 अपॉन n फायनल स्क्वेअर मायनस 1 अपॉन n इनिशियल स्क्वेअर. एन एफ काय आहे, एन आय काय आहे, लायमन सिरीज साठी, बाल्मर सिरीज साठी याच्या काय व्हॅल्यूज असतात हे आपण एएमपी मध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणखी हा पण रिझल्ट आपण तिथं बघितलेला आहे की 1 अपॉन r इन्फिनिटीची व्हॅल्यू काय असते, 911 अँगस्ट्रॉम. ओके. हे सर्व होती क्लासिकल ट्रीटमेंट किंवा ॲटॉमिक मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये आपण जो हायड्रोजन ॲटम डिस्कस केला होता त्याबद्दलची पूर्ण कन्सेप्ट. आता आपण येणार क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट मध्ये. कशामध्ये? क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट काय सांगते तुम्हाला, एच कॅप साय इज इक्वल टू एनर्जी ई इंटू साय. या स्क्रॉडिंजर इक्वेशनला काय करावं लागतं, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सॉल्व्ह करावं लागतं. स्क्रॉडिंजर इक्वेशन याला सॉल्व्ह करणे म्हणजेच काय, तर क्वांटम मेकॅनिकल एखाद्या सिस्टीमला सॉल्व्ह करणे. आता एच कॅप जो आहे हायड्रोजन ॲटमचा, तो एच कॅप हा आहे टोटल हॅमिल्टोनियन ऑपरेटर, ज्याची व्हॅल्यू असते पी कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस म्यू प्लस पोटेन्शियल व्ही ऑफ आर. व्ही ऑफ आर काय घेतलं, कारण हायड्रोजन ॲटम ही 3 डायमेन्शनल प्रॉब्लेम आहे, कारण हायड्रोजन ॲटम हा 3 डायमेन्शन मध्ये असतो. आणि ही व्ही ऑफ आर जो आहे, या व्ही ऑफ आर पोटेन्शियलची व्हॅल्यू काय असते, हायड्रोजन ॲटम मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची पोटेन्शियलची व्हॅल्यू ही सिम्पली असते मायनस निगेटिव्ह. का? कारण इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. तो मायनस ई स्क्वेअर अपॉन 4πε0 इंटू आर. 4πε0 इंटू आर ही आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी. ही काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि पी कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस म्यू, ज्यामध्ये म्यू काय आहे, रिड्यूस मास, ज्याची व्हॅल्यू आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ न्यूक्लियस डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन प्लस मास ऑफ न्यूक्लियस. ही आहे रिड्यूस मास. रिड्यूस मास कसं, कारण की 2 पार्टिकल इन्व्हॉल्व झालेत वगैरे वगैरे, तुम्ही सेल्फ अंडरस्टँड करून घेऊ शकता की रिड्यूस मास इथे काय आहे. ओके. या हॅमिल्टोनियन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू यूज करून आपल्याला काय करायचं असतं, साय फंक्शन ऑब्टेन करायचं असतं. आता तुम्ही याच्या पूर्ण डिटेलमध्ये जाणार का नाही, बघा पूर्ण डिटेलमध्ये सॉल्व्ह करत बसणार नाही आपण. सिम्पली बघा, एच कॅप साय जो असतो 3 डायमेन्शनल आहे, वेव्ह फंक्शन 3 डायमेन्शनलला साय ऑफ आर रिप्रेझेंट करतो आपण, एनर्जी ई इंटू वेव्ह फंक्शन साय ऑफ आर. मग याच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट अप केली जर तुम्ही, काय ही पी कॅप स्क्वेअर अपॉन ट्वाइस म्यू प्लस मायनस ई स्क्वेअर अपॉन 4πε0 आर इंटू ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाइड बाय 3 डायमेन्शनल वेव्ह फंक्शन साय ऑफ आर. सॉरी, हा कर्ली ब्रॅकेट नाही, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. इज इक्वल टू त्या इनॅट स्टेटमध्ये असणारी एनर्जी आणि वेव्ह फंक्शन साय ऑफ आर. यामध्ये हा जो पी कॅप स्क्वेअर ऑपरेटर आहे यालाच आपण लिहू शकतो मायनस एच क्रॉस स्क्वेअर डेल स्क्वेअर, मायनस एच क्रॉस स्क्वेअर डेल स्क्वेअर. आता 3 डायमेन्शनल सिस्टीम्स मध्ये हा जो डेल स्क्वेअर ऑपरेटर आहे याला 3 डायमेन्शन मध्ये आपण लिहू शकतो. डेल स्क्वेअरची व्हॅल्यू असते बघा सिम्पली 1 अपॉन आर स्क्वेअर d2 बाय डी आर. 1 अपॉन आर स्क्वेअर डी बाय डी आर ब्रॅकेट मध्ये आर स्क्वेअर डी बाय डी आर मायनस एल स्क्वेअर अपॉन
आर स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर ही व्हॅल्यू यामध्ये पुटअप केली आणि तुम्ही पूर्ण सिस्टमला स्टेप बाय स्टेप आता तुम्हाला जर एखादं आता कम्प्लीट डिरिव्हेशन घेणं आता इझी नाही कारण याच्यासाठीच आपलं एक तास चाललं जाईल. सो यामध्ये सर्व व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला फक्त एनएच स्टेटमध्ये जे वेव्ह फंक्शन ऑप्टेन होतं त्याचं रॅडियल आणि स्पेरिकल असे दोन्ही वेव्ह फंक्शन्स तुम्हाला एनएच स्टेटमध्ये लिहून देतो मी. तुम्ही ज्यांना शक्य होतं त्यांनी पाठ करा बट पाठ करत बसायची गरज नाही. लक्षात कुठली ठेवायची ते पण तुम्हाला सांगितलं. ओके. आर एन एल ऑफ आर हे काय तुमचं रॅडियल वेव्ह फंक्शन ऑफ हायड्रोजन ॲटम इन एनएच स्टेट. याची व्हॅल्यू लिहून घ्यायची आहे पण तुमच्याकडे लिहिलेली असो फ्युचर रेफरन्ससाठी पण ही व्हॅल्यू पाठ करत बसायची नाही. ओके. मायनस ट्वाइस झेड अपॉन एन ए नॉट होल ब्रॅकेटची पॉवर 3/2 स्क्वेअर रूट n minus l minus 1 upon twice n plus l फॅक्टोरियल आणि n plus 1 फॅक्टोरियलचा स्क्वेअर. ओके. बाहेर ट्वाइस r अपॉन n a नॉट याची पॉवर el. ओके. ह्या टर्मला मल्टिप्लाय आणखी ही टर्म आहे काय e रेस टू दी पॉवर ऑफ मायनस zr अपॉन n a नॉट इंटू l n plus n2 twice l plus 1 twice r upon n a नॉट आता बघा तुम्हीच पहा एवढं लक्षात ठेवणं इझी आहे का नाही. तुमच्याकडे लिहिलेलं असू द्या एवढं मग ते पाठ करायचंय का नाही. ओके. यामध्ये एल जो आहे हा लिजेंड्रेज पॉलिनॉमियल किंवा लिजेंड्रेज असोसिएटेड लिजेंड्रेज फंक्शन ते एनएच स्टेटमध्ये रॅडियल फंक्शन झालं. मग त्यानंतर साय एल एम ऑफ थिटा फाय हे काय आहे तुमची स्पेरिकल हार्मोनिक्स याचं पण एक्सप्रेशन तुमच्याकडे लिहिलेलं असू द्या साय ऑफ थिटा फाय ज्याचं एक्सप्रेशन मी सजेस्ट करत नाही तुम्हाला तुम्ही पाठ कराच म्हणून -1 रेस टू दी पॉवर एल अंडर रूट ऑफ ट्वाइस एल प्लस 1 एल प्लस मॉडियम फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 पाय इंटू एल मायनस मॉडियम फॅक्टोरियल into e raised to the power of im phi into pl m of cos theta. या स्पेरिकल हार्मोनिकचं रिप्रेझेंटेशन. यालाही पाठ करायचं का नाही. ज्याचं लक्षात राहत असेल वेल अँड गुड. याला पण पाठ करत बसायची का नाही. काही की पॉइंट्स आहेत ते की पॉइंट्स लिहून घ्यायचे की काय PLM ऑफ -x ची व्हॅल्यू असते -1 ची पॉवर l प्लस m PLM ऑफ x. ही काय लिजेंड्रेज तुमचा पी म्हणजे लिजेंड्रेज पॉलिनॉमियलची ही प्रॉपर्टी आहे. ओके. मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये आपल्या आहेत हे या प्रॉपर्टी तुम्ही तिथून बघू शकता. त्यानंतर दुसरी आहे प्रॉपर्टी साय एल ऑफ थिटा फाय त्याची पॉवर k ही असते -1 ची पॉवर m साय एल ऑफ थिटा फाय. या सेटमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी यूज होणार नाही बट बाकीच्या एक्झाम्स आहेत कॉम्पिटिशन एक्झाम त्यामध्ये या प्रॉपर्टीज भरपूर वेळा यूज मध्ये तुम्हाला येतील. त्यानंतर पिकअप पॅरिटी ऑपरेटर आहे जे साय एल ऑफ थिटा फाय वर जर का ऑपरेट झालं तर याचा रिझल्ट असतो -1 रेस टू दी पॉवर एल साय एल ऑफ थिटा फाय. ओके. हे काही स्टँडर्ड रिझल्ट होते ते तुम्ही लक्षात ठेवायचे नाही ठेवले तरी काय हरकत नाही. बट हे जे रिझल्ट आहे जे नोट करून लिहून देतोय हे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवणं मस्ट आहे. नोटमध्ये पहिला रिझल्ट काय द वेव्ह फंक्शन ऑफ हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम इन n इज इक्वल टू 1 ब्रॅकेटमध्ये यालाच काय म्हणतात ग्राउंड स्टेट. ते ग्राउंड स्टेट मधले वेव्ह फंक्शन्स असतं बघा साय NLM ऑफ आर थिटा फाय
ग्राउंड स्टेटसाठी एन ची व्हॅल्यू 1, एन इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग क्वांटम नंबर एल ची व्हॅल्यू काय असते, सिम्पली 0 असते. आणि एल इज इक्वल टू 0 असताना एम एल ची व्हॅल्यू काय असते, 0. याला आपण 1 0 0 असं सुद्धा म्हणतो, आर थिटा फाय. किंवा काही बुक्स मध्ये याला तुम्हाला सिम्पली 1 0 0 असं सुद्धा लिहिलेलं दिसू शकतं. ओके, तर हे जे आहे याचं एक्सप्रेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की केट 100, केट 100 ही कशाची करस्पॉन्डिंग केट आहे, एन एल एम. ही आहे केट एन एल एम, ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन ऑफ हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम. तर याची व्हॅल्यू आहे अंडर रूट Z³ अपॉन पाय ए नॉट क्यूब, अंडर रूट Z³ अपॉन पाय ए नॉट क्यूब ई रेस्ट टू द पावर ऑफ मायनस ZR अपॉन एन ई नॉट, ई रेस्ट टू द पावर मायनस ZR अपॉन एन ई नॉट. याला द्यायचं इक्वेशन नंबर ए. हे आहे तुमचं मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन. याला तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजन ॲटम साठी सिम्पली Z इज इक्वल टू 1 पुट करायचं आहे. हायड्रोजन ॲटम साठी जर तुम्हाला विचारलेलं असेल तर. एन काय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ए नॉट काय आहे, ए नॉट आहे बोहर्स रेडियस. ए नॉट काय आहे, बोहर्स रेडियस. बोहर्स रेडियस म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की हायड्रोजन ॲटमची एन इज इक्वल टू 1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी रेडियस असते त्याला काय म्हणतो आपण, बोहर्स रेडियस म्हणतो. ओके, या इक्वेशनला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे काय, दुसरं वेव्ह फंक्शन्स आहे द वेव्ह फंक्शन ऑफ हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम इन एन इज इक्वल टू 2. यालाच काय म्हणतात, फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट इज. मग हे किती असतात बघा, एन इज इक्वल टू 2 च्या करस्पॉन्डिंग एलच्या 0 आणि 1 या दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहे. एलच्या 0 आणि 1 दोन व्हॅल्यूज पॉसिबल आहे. एल इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग एम ची सिम्पली 0 व्हॅल्यूज असते. आणि एल इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग एमच्या -1 0 आणि +1 अशा 3 व्हॅल्यूज असतात. सो एन इज इक्वल टू 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन जे आहे किती आहे, 4 फोल्ड डिजनरेसी किंवा हे डिजनरेटिव्ह फंक्शन आहे. एन इज इक्वल टू 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग इथे लिहून घेऊ शकतो तुम्ही, फॉर एन इज इक्वल टू 2 स्टेट द वेव्ह फंक्शन इज डिजनरेट. एन इज इक्वल टू 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन डिजनरेट आहे. त्याला आपण लिहू कशा पद्धतीने लिहायचं बघा, केट एन एल एम. केट एन एल एम मध्ये पहिलं कॉम्बिनेशन 200. 200 च्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन लिहायचं आहे, ते असतं Z³ अपॉन 32 पाय ई नॉट क्यूब, Z³ अपॉन 32 पाय ई नॉट क्यूब 2 मायनस ZR अपॉन ए नॉट ई रेस्ट टू द पावर मायनस ZR अपॉन 2 ई नॉट. एक मिनिट, इथे एन नाही पाहिजे हा, इथे हा एन नाही पाहिजे, कारण आपण एन इज इक्वल टू 1 स्टेट साठी येत आहोत ना, ग्राउंड स्टेट साठी. सो एन ची व्हॅल्यू इथे 1, एन ची व्हॅल्यू 1 येईल. ओके, अचानक पण इथे एन लिहिल्यानंतर 2 लिहिल्यानंतर ती लक्षात. ओके, हे आहे 200 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन्स. त्यानंतर आहे 210 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन. त्याची व्हॅल्यू आहे बघा, Z³ अपॉन 32 पाय ए नॉट क्यूब ZR अपॉन ए नॉट cos theta e raised to the power of ZR अपॉन ट्वाइस ए नॉट. त्यानंतर आहे 211 स्टेटच्या करस्पॉन्डिंग, 211 स्टेटच्या करस्पॉन्डिंग ते आहे मायनस अंडर रूट ऑफ Z³ अपॉन 32, सॉरी Z³ अपॉन 34, सॉरी 64, Z³ अपॉन 64 पाय ए नॉट क्यूब ZR अपॉन ए नॉट साइन थीटा ई रेस्ट टू द पॉवर ऑफ ZR अपॉन ट्वाइस ए नॉट. आणि लास्ट वन राहिलं ते म्हणजेच 821 बार 1 म्हणजे काय तर -1, 821 बार 1 याची व्हॅल्यू आहे अंडर रूट Z³ अपॉन 64 पाय ए नॉट क्यूब
64 pi E naught cube ZR upon E naught sin theta e raised to the power of minus ZR upon twice A naught into e raised to the power of minus I pi आणि याच्यासोबत पण e raised to the power of plus I pi इथं मल्टिप्लिकेशनला e raised to the power of plus I m phi plus I m phi I phiच नाही फक्त ही क्वांटिटी खाली लिहितो मी इकडे ही क्वांटिटी याला मल्टिप्लाय आहे e raised to the power of I m phi आणि इथे e raised to the power of minus I m phi e raised to the power of minus I m phi बरोबर हे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण याला दुसरं काही अल्टिमेट एमएस नाही तुम्ही जर काही डिराईव्ह कसे करत बसले जर गेलं तर तुम्हाला म्हणजे 7 ते 8 दिवस तुमच्या याच्यातच निघून जाईल की डेरिव्हेशन तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली ओके सो डेरिव्हेशन वाला पार्टवर तुम्ही फोकस नाही करायचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा जर लक्षात राहतील तर ठीक नसेल राहत तर काय हरकत नाही ओके त्यानंतर आणखी एक की पॉइंट्स आहे 3 नंबरचा तो म्हणजे काय तर द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth state of hydrogen atom or hydrogen like atom is only depends upon the principal quantum number n principal quantum number n हायड्रोजन ॲटम मध्ये nth स्टेट मध्ये असणारी जी एनर्जी आहे ती फक्त कशावर डिपेंड आहे तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर n वरच डिपेंड आहे अँड इंडिपेंडंट आहे independent of orbital quantum number त्याला आपण ऑर्बिटल क्वांटम नंबर m ने डिनोट नाही करत ऑर्बिटल क्वांटम नंबरला n ने डिनोट करतो आपण अँड मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर या स्टेटमेंटवर बेस तुम्हाला सेटमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात ओके यामध्ये आता भरपूर साऱ्या गोष्टी मी शॉर्टमध्ये सांगितल्या सो यामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे त्यानंतर आहे नेक्स्ट दुसरा टॉपिक जो हायड्रोजन ॲटम याच्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात ती म्हणजे डिजेनरेसी हायड्रोजन ॲटमच्या nth स्टेटमध्ये असणारी डिजेनरेसी मध्ये दोन केस आहेत एक विदाउट स्पिन डिजेनरेसी आहे विदाउट स्पिन आणि दुसरी आहे विथ स्पिन विदाउट स्पिनची डिजेनरेसी आहे तर डिजेनरेसीची व्हॅल्यू असते जीएन इज इक्वल टू 2n स्क्वेअर विदाउट स्पिनची डिजेनरेसी आहे ती आहे जीएन इज इक्वल टू सॉरी विदाउट स्पिन जी आहे ती डिजेनरेसी आहे एन स्क्वेअर नाही विदाउट स्पिन nth स्टेटमध्ये जी डिजेनरेसी आहे ती आहे n स्क्वेअर आणि विथ स्पिन आहे डिजेनरेसी जीएन इज इक्वल टू 2n स्क्वेअर विथ स्पिन डिजेनरेसी आहे 2n स्क्वेअर यामध्ये n काय आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर इथे पण काय आहे n प्रिन्सिपल क्वांटम नंबर बट इथे एक नोट लिहायची आहे की काय इफ इन द क्वेश्चन मध्ये देअर इज नो मेन्शन अबाउट द स्पिन क्वेश्चन मध्ये स्पिन बद्दल काही मेन्शन केलेलं असेल किंवा स्पिन बद्दल मेन्शन केलेलं नसेल तर देन used gn is equal to 2n square always जर तुम्हाला हायड्रोजन ॲटमच्या nth स्टेट मध्ये डिजेनरेसीचा फॉर्म्युला किंवा डिजेनरेसी किती असा क्वेश्चन जर आला तर तुम्ही ऑलवेज 2n स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज करूनच काय करायची तर nth स्टेटची डिजेनरेसी कॅल्क्युलेट करायची ओके फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन सेट मध्ये आलेला आहे बघा फॉर हायड्रोजन ॲटम इन n is equal to 3 state the degeneracy will be
डिजनरसी विल बी. सिम्पली तुम्हाला काय करायचं या क्वेश्चनचं सोल्युशन, डिजनरसी gn इज इक्वल टू 2n स्क्वेअर. बघा यामध्ये कुठे स्पिन बद्दल मेन्शन केलंय का नाही. सो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे डिजनरसी कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि यामध्ये एन ची व्हॅल्यू काय करायची, सिम्पली 3 पुट अप करायची. एन ची व्हॅल्यू 3 पुट केली तुम्हाला काय मिळेल, g3 इज इक्वल टू 2 इंटू 3 स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 9 म्हणजे किती आन्सर 18. म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या थर्ड एन इज इक्वल टू 3 ही जी आहे सेकंड एक्साइटेड स्टेट, या सेकंड एक्साइटेड स्टेटची डिजनरसी किती आहे मग, तर 18 आहे. असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. हा सेटमध्ये या टाईपचाच क्वेश्चन आला. मी एन इज इक्वल टू 3 घेतलं, यांची वेगळी व्हॅल्यू विचारलेली होती. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे की आता जर तुम्हाला हायड्रोजन ॲटममध्ये एखादं वेव्ह फंक्शन देतील तुम्हाला केट NLM या फॉर्मॅटमध्ये, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये एखादं वेव्ह फंक्शन देतील, मग त्यावेळेस तुम्हाला त्यावरून एन, एल आणि एमच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या किंवा कशा ओळखायच्या की NLMच्या व्हॅल्यूज काय आहे. काय तुमचा टॉपिक आहे नेक्स्ट, हाऊ टू रिकॉग्नाइज the values of NLM from a given वेव्ह फंक्शन. एक्झाम मध्ये तुम्हाला कुठल्या एखादं वेव्ह फंक्शन दिलं असेल त्यावरून NLMच्या व्हॅल्यू तुम्ही कशा रिकॉग्नाइज करू शकता, गिवन वेव्ह फंक्शन. ओके. सिम्पली त्यामधलं पहिलं एनची व्हॅल्यू कशी रिकॉग्नाइज करायची, फॉर एन व्हॅल्यू. जर तुम्हाला एनची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये काढायची गरज असेल, म्हणजे एखादं वेव्ह फंक्शन दिलेलं राहील तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये आणि विचारतील की या वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग जी स्टेट असेल त्या स्टेटची डिजनरसी सांग. मग डिजनरसीसाठी तुम्हाला एन लागेल किंवा एनएच स्टेटमध्ये एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी एन लागेल. सगळ्यात पहिले तुम्हाला त्या दिलेल्या वेव्ह फंक्शन मधून एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली. यावेळेस काय करायचं, एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी फॉर कॅल्क्युलेटिंग एन simply compared the wave function, जे दिलेलं वेव्ह फंक्शन राहील त्या वेव्ह फंक्शनचा रिअल एक्सपोनेन्शियल पार्ट कंपेअर द वेव्ह फंक्शन्स रिअल एक्सपोनेन्शियल पार्ट. रिअल एक्सपोनेन्शियल पार्ट काय करायचा, e raised to the power of minus ZR upon NA नॉट याच्यासोबत कम्पेअर करायचा. याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर हायड्रोजन ॲटम असेल तर झेडची व्हॅल्यू 1, कुठला एखादा ॲटम असेल तर त्याची झेडची व्हॅल्यू, आणि त्यावरून इथे जो दिसतोय तुम्हाला हा एन, इथे जो दिसतोय हा एन, इथे जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्हाला ते एक्सप्रेशन मध्ये किंवा दिलेल्या वेव्ह फंक्शन वरून एनची व्हॅल्यू असेल, दिलेल्या एक्सप्रेशन वरून काय असेल एनची व्हॅल्यू असेल. सो एनची व्हॅल्यू कशी रिकॉग्नाइज करायची, तर जेही वेव्ह फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल तर त्या वेव्ह फंक्शनचा रिअल एक्सपोनेन्शियल म्हणजे ई टू दी रिअल एक्सपोनेन्शियल पार्ट या टर्म सोबत कम्पेअर करायचा आणि त्यावरून खालची एनची व्हॅल्यू काय करायची त्यावरून लिहून घ्यायची. ओके. होता पहिला एनची व्हॅल्यू रिकॉग्नाइज करण्यासाठी. दुसरा आहे फॉर एल व्हॅल्यूज. फॉर एल व्हॅल्यू, आता एलची व्हॅल्यू कशी ओळखायची, एलची व्हॅल्यू कशी ओळखायची, तर बघा वी फाइंड, काय करायचं सगळ्यात पहिलं फाइंड करायचं, फाइंड द, काय करायचं सगळ्यात पहिलं एलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फाइंड द सम ऑफ powers of sin theta and cos theta terms, sin theta and cos theta terms in the wave function, in the wave function. म्हणजे जे तुम्हाला दिलेलं वेव्ह फंक्शन असेल ज्यावरून तुम्हाला यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, त्यामध्ये जेवढे काही थिटावाल्या टर्म्स असतील म्हणजे साइन असतील, कॉस असतील, सेक कोसेक, सर्व थिटाची काय करायची ऍडिशन करायची. ओके. एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये साइन स्क्वेअर थिटा टर्म इन्व्हॉल्व झाला वेव्ह फंक्शन असेल तर सिम्पली थिटाची पॉवर किती आहे 2, सो यामध्ये एलची व्हॅल्यू किती असेल, कॉस थिटावाली टर्म जर असेल तर यामध्ये एलची व्हॅल्यू किती आहे 1. जर साइन थिटा इंटू कॉस थिटा अशी जर टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर यामध्ये एलची पॉवर इथे 1, इथे 1, एल इज इक्वल टू 2. जर कॉस 2 थिटा असेल तर आपल्याला काय सांगितलेली थिटावाल्या पॉवर, थिटावाल्या टर्मची पॉवर इक्वेट करायची. सो कॉस इथे अँगल 2 थिटा आहे, कॉस 2 थिटाला काय करायचं पहिलं कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं, 1 - 2
साइन स्क्वेअर थिटा. मग यामध्ये एलच्या तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. इथे थिटाची पॉवर किती आहे? 0, इथे थिटाची पॉवर 2. मग यावरून तुम्हाला एल इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू 2 अशा दोन व्हॅल्यूज मिळतात. ओके, सो एलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं? सिम्पली थिटावाल्या टर्म्सच्या पॉवर कॉस थिटा, साइन थिटा किंवा एनी थिटावाल्या टर्म्सच्या पॉवर काय करायच्या आहे? इक्वेट करायच्या आहे किंवा थिटावाल्या टर्मच्या पॉवर कॅल्क्युलेट करायच्या. ओके, ही झाली एल साठी. त्यानंतर तिसरी आहे फॉर एम व्हॅल्यू. एमची व्हॅल्यू जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करणार तुम्ही? काय करणार एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना? कम्पेअर द इमॅजिनरी एक्सपोनेन्शियल part of the wave function with इमॅजिनरी एक्सपोनेन्शियल पार्ट जो आहे दिलेला वेव्ह फंक्शनचा, ज्यामध्ये तुम्हाला एम ची व्हॅल्यू काढायची, तो काय करायचा आहे? इमॅजिनरी वेव्ह फंक्शन विथ ई रेस टू दी पॉवर ऑफ IM5 याच्यासोबत काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. त्यावरून जी व्हॅल्यू एमची मिळेल ती एमची व्हॅल्यू असेल. फॉर एक्झाम्पल बघा, जर साइन थिटा किंवा साइन फाय असं जर वेव्ह फंक्शन मध्ये टर्म इन्व्हॉल्व झाली असेल तर साइन फायला तुम्ही एक्सपोनेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट कराल? ई रेस टू दी पॉवर IM5 मायनस ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस IM5 डिवायडेड बाय 2. यावरून तुम्हाला एमची व्हॅल्यू साइन फाय ई रेस टू दी पॉवर एमची व्हॅल्यू इथे काय मिळणार? एम लिहिला मी इथे काय एमची व्हॅल्यू इथे आहे? ई रेस टू पॉवर I5 मायनस ई रेस टू पॉवर मायनस I5 अपॉन 2 हे साइन फायचं. यावरून तुम्हाला एमच्या दोन व्हॅल्यूज मिळतील, एक मिळेल -1 आणि एक मिळेल +1. ओके, सिमिलरली कॉस फाय जर असला याला कसं लिहू शकतो तुम्ही? ई रेस टू दी पॉवर ऑफ I5 मायनसच्या ऐवजी इथं असतो प्लस ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस I5 डिवायडेड बाय 2. याच्यावरून तुम्हाला एमएलच्या एक -1 आणि +1 दोन व्हॅल्यूज मिळणार. ओके, सो एमची व्हॅल्यू आणि एलच्या व्हॅल्यूज कम्पेअर करत असताना किंवा कशा कम्पेअर करायच्या आणि त्यावरून एल, एम आणि एनच्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायचा, हे तिन्ही इक्वेशनवरून तिन्ही कंडिशन्स काय करायच्या, एकदा नाही समजलं तर परत रिवाइंड करून परत बघून काय करायचे आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावर बेस क्वेश्चन्स बघा कशा पद्धतीने विचारू शकतात. एक्झाम्पल कसं विचारू शकतात? फॉर द गिवन वेव्ह फंक्शन वेव्ह फंक्शन कुठलं दिलेलं आहे तुम्हाला? साय दिलेलं आहे 1/√π E0 cube 1/√π E0 cube e raised to the power of minus r upon E0 e raised to the power minus r upon E0 for the given wave function. ही वेव्ह फंक्शन दिलेलं आहे. काय विचारलेलं आहे? कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द given state of helium atom. आता क्वेश्चन एकदा केअरफुली वाचायचं आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? हे वेव्ह फंक्शन दिलेलं आहे हिलियम ॲटमचं, कुठल्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग हे सांगितलेलं आहे का नाही. आपल्याला माहिती आहे एनर्जीचं एक्सप्रेशन काय असतं? हायड्रोजन लाईक ॲटम किंवा हायड्रोजन ॲटमच्या करस्पॉन्डिंग काय असतं? -13.6 Z² अपॉन n². Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट हे तुमचं एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. आता हिलियम ॲटम आहे, हिलियम ॲटमसाठी ऑब्व्हियसली झेडची व्हॅल्यू 2 असेल. बट आता ही एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागतो एन. या वेव्ह फंक्शन मधून आपल्याला एन कॅल्क्युलेट करायचं असेल, काय करणार आपण? एनची व्हॅल्यू रेकग्नाइज करण्यासाठी दिलेल्या वेव्ह फंक्शनला ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस ZR अपॉन एन A0 या टर्म सोबत इक्वेट करणार. ई रेस टू दी पॉवर मायनस ZR अपॉन एन A0 सोबत इक्वेट करणार दिलेल्या वेव्ह फंक्शनच्या टर्मला. तर वेव्ह फंक्शन काय दिले तुम्हाला? साई इज इक्वल टू 1/√π E0 क्यूब ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस R अपॉन A0 हे दिलेलं आहे. या टर्मला याच्यासोबत कम्पेअर करायचं. यामध्ये काय करणार आपण? ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस R अपॉन A0 इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर ऑफ मायनस ZR अपॉन एन A0. दोन्ही कम्पेअर टर्म इक्वेट करणार आपण. हेलियम ॲटमसाठी झेडची व्हॅल्यू 2 आहे. राईट हँड साईडला इथे 2 व्हॅल्यू पुटअप करणार आपण. 2R अपॉन एन A0 इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर मायनस R अपॉन A0. आता बघा हे दोन्ही केलं जर तुम्ही कम्पेअर केलं तर इथे बघा 2 मिसिंग आहे, इथे 2 आहे. म्हणजे या इक्वेशनला याच्यासोबत
किंवा याच्यासारखं येण्यासाठी ही जी टर्म आहे दिलेल्या वेव्ह फंक्शन्सची, या टर्मला जर तुम्हाला या टर्म सोबत कम्पेअर करायचं असेल की या टर्मला याच्यासोबत कम्पेअर करायचं असेल, याच्यावरून ही टर्म ऑब्टेन होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यांची व्हॅल्यू 2 पुट करावी लागेल. कारण यांची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर 2 एकमेकांसोबत कॅन्सल होतात, दोन्ही टर्म काय होतात, इक्वल होतात. सो यांची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 2. यांची व्हॅल्यू किती मिळाली, 2. यांची व्हॅल्यू मिळाली 2 आणि हेलियम ॲटमसाठी झेड पण किती असतो, 2. यावरून तुम्ही काय करू शकता, हेलियम ॲटमच्या सेकंड एक्साइटेड स्टेटमधली एनर्जी -13.6 Z² म्हणजे 2 स्क्वेअर, n² म्हणजे परत 2 स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. यावरून एनर्जी काय मिळेल तुम्हाला, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हेलियम ॲटमच्या फर्स्ट एक्साइटेड स्टेटमधली एनर्जी मिळाली तुम्हाला -13.6 Z²/n², ज्यामध्ये झेड हेलियम ॲटमसाठी 2 होता. यांची व्हॅल्यू आपण काय केली, तर दिलेल्या वेव्ह फंक्शनला कम्पेअर करून NLMच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी कसं कम्पेअर करायचं, ते कम्पेअर करून काय केलं, त्याला कॅल्क्युलेट केलं. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात.